नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 15 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 14 आणि 15 अशा दोन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, तिसऱ्यांदा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बघा, याचे उत्तर आहे अजित डोवाल। जून 2024 मध्ये अजित डोवाल यांची तिसऱ्यांदा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांची ही नियुक्ती 10 जुलै 2024 पासून पुढील कालावधीसाठी असणार आहे। अजित डोवाल यांची 20 मे 2014 रोजी पहिल्यांदा देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। तर बघा, ते 1968 बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि अजित डोवाल हे राजनैतिक विचार आणि दहशतवाद विरोधी तज्ञ मानले जातात। या पदावर कोणताही निश्चित कार्यकाळ लागू करण्यात आलेला नाही, परंतु कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो। तर बघा, तिसऱ्यांदा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, चंद्रबाबू नायडू कोणत्या राज्याचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत? तर बघा, आंध्र प्रदेश या राज्याचे झालेले आहेत। तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झालेले आहेत। तर बघा, चौथ्यांदा ते मुख्यमंत्री झालेले आहेत। चंद्रबाबू नायडू पहिल्यांदा 1995 मध्ये, दुसऱ्यांदा 1999 मध्ये आणि तिसऱ्यांदा 2014 मध्ये, तर आता 2024 मध्ये असे ते 4 वेळा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झालेले आहेत। तर बघा, पवन कल्याण हे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत। नायडू यांच्या TDPला 135, पवन कल्याणच्या जनसेवेला 21 आणि भाजपला 8 अशा जागा मिळालेल्या आहेत। जगनमोहन रेड्डी यांच्या YSRCPला केवळ 11 जागा मिळालेल्या आहेत। तर चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेश राज्याचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत। नेक्स्ट आहे, भारतीय लष्कराचे पुढील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उपेंद्र द्विवेदी यांची भारतीय लष्कराचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर उपेंद्र द्विवेदी हे 30 जून 2024 रोजी जनरल मनोज सिंह पांडे यांच्याकडून लष्कर प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारतील। तर ते सैनिक स्कूल, रिवाज नॅशनल डिफेन्स कॉलेज आणि US आर्मी वॉर कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत। 18 डिसेंबर 1984 रोजी त्यांना जम्मू काश्मीर रायफल्समध्ये नियुक्त करण्यात आले। ते 2022 ते 2024 पर्यंत जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ होते। तर यानंतर त्यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली। तर त्यांना परम विशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदक मिळालेले आहे। तर भारतीय लष्कराचे पुढील प्रमुख असणार आहेत उपेंद्र द्विवेदी। नेक्स्ट आहे, आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर बघा, याचे उत्तर आहे R अश्विन। 10 जून 2024 रोजी भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनचे आत्मचरित्र आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी प्रकाशित करण्यात आले। रविचंद्रन अश्विनने लेखक सिद्धार्थ मोंगा यांच्यासोबत त्याचे आत्मचरित्र लिहिण्यासाठी सहकार्य केले आहे। हे पुस्तक पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने प्रकाशित केलेले आहे। या पुस्तकात अश्विनचे क्रिकेट स्टार होण्याआधीचे जीवन अतिशय सूक्ष्म आणि स्पष्टपणे चित्रित करण्यात आले आहे। बालपणातील आरोग्याच्या समस्यांशी त्यांचा संघर्ष, त्यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबाकडून त्यांना सतत मिळणारा पाठिंबा आणि चेन्नईच्या क्रिकेटप्रेमी भागात वाढल्याचा आनंद यावर हे पुस्तक आधारित आहे। तर बघा, R अश्विन याचे आत्मचरित्र आहे आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी आणि याचे लेखक आहेत सिद्धार्थ मोंगा। तर याचे प्रकाशन कोणी केलेले आहे? तर पेंग्विन रँडम हाऊस इंडिया। नेक्स्ट आहे, सागरी सराव GMAX 24 भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुरू झाला आहे? तर बघा, याचे उत्तर आहे जपान। 12 जून 2024 रोजी जपान आणि भारत सागरी सराव GMAX 24 जपानमधील योकोसुका येथे सुरू झाला आहे। GMAX 24 ही सरावाची 8वी आवृत्ती आहे। भारताच्या वतीने INS शिवालिक या सरावात सहभागी झाले आहे। जपानचे JS युगिरी यामध्ये सहभागी झाले आहे। तर GMAX याची सुरुवात 2012 मध्ये झालेली आहे। तर बघा, 2024 मधील ही आवृत्ती 8वी आवृत्ती आहे। तर कोठे आयोजित झालेली आहे? जपानमधील योकोसुका या ठिकाणी। आणि GMAX 24 हा सराव कोणत्या देशादरम्यान आहे? तर भारत आणि जपान। नेक्स्ट आहे, जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा केला जातो? तर 14 जून रोजी साजरा केला जातो। 2004 पासून दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो।
रक्तदानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. नोबेल पारितोषिक विजेते आणि शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टेनर ऑस्ट्रिया देशाचे आहेत ते. यांचा जन्म 14 जून 1868 रोजी झाला. तर कार्ल लँडस्टेनर यांनी रक्तगटाचा शोध लावला. तर त्यांच्या स्मरणार्थ 14 जून हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट आहे पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून सलग कितव्यांदा शपथ घेतली? तर सलग 3ऱ्यांदा शपथ घेतलेली आहे. पेमा खांडू हे सलग 3ऱ्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्यासोबतच चोना मे यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दोरजी खांडू कन्व्हेन्शन हॉलमध्ये शपथविधी सोहळा पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि किरेन रिजिजू यांनी आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा या शपथविधीला उपस्थित होते. 60 सदस्यीय विधानसभेत भाजपने 46 जागा जिंकल्या आहेत. पेमा खांडू हे 10 उमेदवारांपैकी एक आहेत जे बिनविरोध विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 3 जागा जिंकल्या. पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलने 2 आणि काँग्रेसने 1 जागा जिंकली. पेमा खांडू हे 2016 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले अरुणाचल प्रदेशचे. तर त्यांचे वडील दिवंगत दोरजी खांडू हे देखील मुख्यमंत्री होते. नेक्स्ट आहे 50वी G7 शिखर परिषद 2024 कोणत्या देशात सुरू झाली? तर इटली या देशामध्ये सुरू झालेली आहे. 50वी G7 शिखर परिषद 13 ते 15 जून 2024 या कालावधीत इटलीच्या मोजबान देशाच्या अपुलिया येथील फासानो शहरात आयोजित करण्यात आली आहे. G7 शिखर परिषदेत भारत एक अतिथी देश म्हणून सामील झाला आहे. G7 शिखर परिषदेत भारताचा 11वा सहभाग असेल आणि पंतप्रधान मोदींचा या शिखर परिषदेत सलग 5वा सहभाग असेल. भारताव्यतिरिक्त इटलीने G7 अध्यक्षपदाचा भाग म्हणून अल्जेरिया, अर्जेंटिना, ब्राझील, इजिप्त, केनिया, मॉरिटानिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, ट्युनिशिया, तुर्की, UAE आणि संयुक्त राष्ट्रांसह काही आंतरराष्ट्रीय संघटनांना आमंत्रित केले आहे. G7 ची स्थापना 1975 मध्ये झाली. तर G7 हा जगातील 7 प्रमुख आर्थिक देशांचा समूह आहे. तर बघा G7 मध्ये कोणत्या देशांचा समावेश होतो? तर कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स या 7 देशांचा समावेश होतो G7 या समूहामध्ये. नेक्स्ट आहे नुकतेच पंडित राजीव तारानाथ यांचे निधन झाले. ते कोण होते? तर ते सरोदवादक होते. 11 जून 2024 रोजी सरोदवादक पंडित राजीव तारानाथ यांचे वयाच्या 92व्या वर्षी म्हैसूर येथे निधन झाले. पंडित राजीव तारानाथ यांनी उस्ताद अली अकबर खान यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले आणि आपले जीवन संगीतासाठी समर्पित केले. संस्कार, पल्लवी, अनुरूपा, पेपर बोट्स आणि अगुंतका यासह अनेक कन्नड चित्रपटांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. तसेच कडवू आणि कांचन सीता सारख्या मल्याळम चित्रपटांचे देखील त्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. सेनिया महेर घराण्याचे प्रख्यात कलाकार पंडित तारानाथ यांना 2019 मध्ये भारत सरकारने पद्मश्री आणि 2000 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित केले होते. कर्नाटकमध्ये त्यांना 1996 मध्ये राज्योत्सव पुरस्कार, 1998 मध्ये चौदय स्मृती पुरस्कार, 2018 मध्ये संगीत विद्वान पुरस्कार आणि 2019 मध्ये नाडोजा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट कोणत्या राज्यात विकसित करण्यात येणार आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये. राजस्थान राज्य सरकार 100 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट विकसित करणार आहे. 9 जून 2024 रोजी उदयपूरमध्ये महाराणा प्रताप जयंती उत्सवाच्या उद्घाटनावेळी ही घोषणा करण्यात आली. या ठिकाणी मेवाडचे महाराणा प्रताप यांचा 484वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत राजस्थान पर्यटन विकास महामंडळ पर्यटकांसाठी संग्रहालये आणि मूलभूत सुविधा विकसित करेल आणि या ठिकाणांशी एकूण संपर्क सुधारेल. मेवाड कॉम्प्लेक्स सर्किट 2005 मध्ये राजस्थान सरकारने केंद्र सरकारच्या आर्थिक सहाय्याने प्रदेशातील पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी सुरू केले होते. मेवाड कॉम्प्लेक्स सर्किटचे 2 टप्पे पूर्ण झाले असून प्रकल्पाच्या 3ऱ्या टप्प्याचे नाव बदलून महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट असे करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष क्वांटम आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर 2025 हे वर्ष. क्वांटम सायन्ससाठी जनजागृती आणि समर्थन वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 2025 हे क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. मे 2024 मध्ये घानाने 70हून अधिक देशांच्या पाठिंब्याने अधिकृत घोषणेची मागणी करत संयुक्त राष्ट्र महासभेला ठरावाचा मसुदा सादर केला. 7 जून रोजी महासभेने ती मान्य केली.
2025 हे ग्लेशियर्सच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय वर्ष देखील घोषित करण्यात आले आहे. क्वांटम म्हणजे काय तर क्वांटम हे एका घटनेचे सर्वात लहान वेगळे एकक आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच जगातील पहिला इमर्सिव्ह फोन कॉल तंत्रज्ञानाचा वापर कोणी केला? तर पेक्का लुंडमार्क यांनी केलेला आहे. जून 2024 मध्ये नोकियाचे सीईओ पेक्का लुंडमार्क यांनी इमर्सिव्ह ऑडिओ आणि व्हिडिओ नावाच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून फोन कॉल केला, जो त्रिआयामी ध्वनीसह कॉलची गुणवत्ता सुधारतो, परस्पर संवाद अधिक जिवंत बनवतो. फिनलंडचे डिजिटलायझेशन आणि नवीन तंत्रज्ञानाचे राजदूत स्टीफन लिंडस्ट्रॉम यांच्यासोबत हा कॉल आयोजित करण्यात आला होता. सध्याचे स्मार्टफोन कॉल्स मोनोफोनिक आहेत, जे ऑडिओ घटक एकत्र संकुचित करतात आणि चपखल आणि कमी तपशीलवार आवाज करतात. परंतु नवीन तंत्रज्ञान 3D ऑडिओ आणेल, जिथे कॉलर इतर व्यक्तीसोबत असल्यासारखे सर्व काही ऐकू शकतो. नोकियाने सार्वजनिक 5G नेटवर्कवर नियमित स्मार्टफोन वापरून हा कॉल केलेला आहे. नेक्स्ट आहे नीती आयोगाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आशिष कुमार दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 7 जून 2024 रोजी आशिष कुमार दास यांनी नीती आयोगात संचालक म्हणून निवड झालेली आहे. 2008च्या बॅचचे भारतीय व्यापार सेवा अधिकारी आहेत ते. त्यांचा कार्यकाळ पदभार स्वीकारल्यापासून पुढील 4 वर्ष किंवा पुढील आदेश येईपर्यंत असणार आहे. अरविंद कुमार यांची उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने मंगळावरील विवराचे नाव कोणाच्या नावावर ठेवले आहे? तर प्राध्यापक देवेंद्र लाल यांच्या नावावरती ठेवण्यात आलेले आहे. जून 2024 मध्ये इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने भारताच्या विज्ञान समुदाय आणि भारतीय ठिकाणानंतर मंगळावरील थॉर्मिस ज्वालामुखीच्या प्रदेशात असलेल्या 3 नवीन विवरांची नावे दिली आहेत. तर प्रोफेसर देवेंद्र लाल यांच्या स्मरणार्थ सर्वात मोठ्या विवराला लाल विवर असे नाव देण्यात आले आहे. मुरसन क्रेटरचे नाव भारतातील उत्तर प्रदेशमधील मुरसन शहराच्या नावावर आहे. तर हिल्सा क्रेटरचे नाव भारतातील बिहार राज्यातील हिल्सा शहराच्या नावावर आहे. नेक्स्ट आहे जनरेटरचे उत्तम निरीक्षण आणि नियंत्रणासाठी विद्युत रक्षकचे अनावरण कोणी केले आहे? तर भारतीय लष्कराने केलेले आहे. 10 जून 2024 रोजी लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जनरेटरचे उत्तम निरीक्षण आणि नियंत्रणासाठी विद्युत रक्षकचे अनावरण केले. विद्युत रक्षक हे आर्मी डिझाईन ब्युरोने विकसित केले आहे. विद्युत रक्षक ही एक इंटरनेट ऑफ थिंग्स सक्षम प्रणाली आहे, जी जनरेटरचे निरीक्षण, संरक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. ही प्रणाली भारतीय सैन्यात अस्तित्वात असलेल्या सर्व जनरेटरना लागू होईल. त्यांचा प्रकार, मेक रेटिंग आणि वय काही असो, तसेच ते त्रुटींचा अंदाज आणि प्रतिबंध देखील करेल आणि वापरकर्ता अनुकूल इंटरफेससह मॅन्युअल ऑपरेशन स्वयंचलित करेल, ज्यामुळे मनुष्यबळाची बचत होईल. एरो इंडिया 2023 दरम्यान भारतीय लष्कर आणि फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर IIT दिल्ली यांच्याद्वारे नाविन्यपूर्ण उत्पादनासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारांतर्गत विद्युत रक्षक हे पहिले नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. नेक्स्ट आहे डाटाब्रिक्स रिटेल आणि CPG पार्टनर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला? तर ट्रेडेन्स या प्लॅटफॉर्मने जिंकलेला आहे. ट्रेडेन्सने सलग 3ऱ्यांदा डाटाब्रिक्स रिटेल आणि CPG पार्टनर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे. ट्रेडेन्स हे ग्लोबल डेटा सायन्स आणि AI सोल्युशन कंपनी आहे. या पुरस्कारासाठी 2500हून अधिक सल्लागार आणि सिस्टीम इंटिग्रेटर भागीदारांमधून ट्रेडेन्सची निवड करण्यात आली आहे. ट्रेडेन्स आणि डेटाब्रिक्सने एकत्रितपणे जगातील शीर्ष 10 रिटेलर्सपैकी 8 आणि शीर्ष 10 CPG कंपन्यांपैकी 8 कंपन्यांसाठी अंतिम मैल विश्लेषणे आणि AI आव्हाने सोडवली आहेत. नेक्स्ट आहे फिक्कीचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ज्योती विज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जून 2024 मध्ये फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच फिक्कीने ज्योती विज यांची महासंचालक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. ज्योती विज या सध्या फिक्कीमध्ये अतिरिक्त महासंचालक आहेत. नेक्स्ट आहे सुहेलवा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यातील 5वे व्याघ्र प्रकल्प बनेल? तर उत्तर प्रदेश या राज्यातील ते 5वे व्याघ्र प्रकल्प असणार आहे. सुहेलवा वन्यजीव अभयारण्य वाघांच्या संख्येचा पुरावा मिळाल्यानंतर नवीन व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करण्यात येणार आहे. हे उत्तर प्रदेशातील 5वे व्याघ्र प्रकल्प असणार आहे. हे बलरामपूर, श्रावस्ती आणि गोंडा जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. पिलीभात व्याघ्र प्रकल्पाच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त ही घोषणा करण्यात आली.
हे 452 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. 1998 मध्ये याला अभयारण्य घोषित करण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील इतर व्याघ्र प्रकल्प बघा, हे 4 व्याघ्र प्रकल्प कोणते आहेत? दुधवा राष्ट्रीय उद्यान, पिलीभात व्याघ्र प्रकल्प, अमनगड व्याघ्र प्रकल्प, राणीपूर व्याघ्र प्रकल्प आणि 5वा आता असणार आहे सुहेलवा वन्यजीव अभयारण्य. तर सध्या देशामध्ये एकूण 54 व्याघ्र प्रकल्प आहेत. नेक्स्ट आहे भारतीय विद्यापीठे आता 2दा प्रवेश देतील असे कोणत्या संस्थेने जाहीर केले आहे? तर विद्यापीठ अनुदान आयोग. जून 2024 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने आगामी शैक्षणिक वर्षासाठी भारतीय विद्यापीठांसाठी द्विवार्षिक प्रवेशांना परवानगी दिली आहे. नाव नोंदणीसाठी प्रतीक्षा वेळ कमी करताना विद्यार्थ्यांची नोंदणी वाढवणे हा याचा उद्देश आहे. तर बघा, हे प्रवेश कधी असणार आहेत? जुलै, ऑगस्ट आणि जानेवारी, फेब्रुवारी मध्ये हे प्रवेश खुले असणार आहेत. जे विद्यार्थी वैयक्तिक कारणांमुळे, आरोग्याच्या समस्यांमुळे किंवा बोर्डाच्या निकालांमध्ये विलंब झाल्यामुळे पहिली सायकल वगळतात त्यांनी परिणामी अधिक संधी मिळणार आहेत. पूर्वी UGCने ओपन आणि डिस्टन्स लर्निंग आणि ऑनलाईन मोडसाठी द्विवार्षिक प्रवेशांना परवानगी दिली होती. नेक्स्ट आहे युक्रेन शांतता परिषद कोणत्या देशात होणार आहे? तर स्वित्झर्लंड या देशामध्ये. स्वित्झर्लंडमध्ये 15 आणि 16 जून 2024 रोजी युक्रेन पीस समिट आयोजित केले जाईल आणि हे युद्ध संपवण्यासंबंधीच्या पर्यायांवर चर्चा होईल. यासाठी 90 देशांचे नेते आणि अधिकारी आणि अनेक संघटना एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. रशियाने या परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला 28 महिने पूर्ण होत आहेत. नेक्स्ट आहे कोणत्या देशाने स्थलांतरितांना मदत करण्यासाठी गोल्डन व्हिसा योजना सुरू केली आहे? तर पोर्तुगाल या देशाने सुरू केलेली आहे. पोर्तुगाल स्थलांतरितांना मदत करण्यासाठी गोल्डन व्हिसा योजना वापरणार आहे. पोर्तुगालची गोल्डन व्हिसा योजना निवासी हक्क शोधणाऱ्या श्रीमंत परदेशी लोकांना स्थानिकांसाठी परवडणाऱ्या घरांमध्ये किंवा स्थलांतरितांसाठी निवासस्थानात गुंतवणूक करण्याची परवानगी देईल. या योजनेला सॉलिडॅरिटी व्हिसा असे म्हणतात. ही योजना विद्यमान कार्यक्रमाला पूरक असेल, ज्याने 2012 पासून पोर्तुगालमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गैर EU नागरिकांना देशात राहण्याचा अधिकार दिला आहे. नेक्स्ट आहे सौलोस क्लॉस चिलिमा हे कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती होते ज्यांचे नुकतेच विमान अपघातात निधन झाले? तर मलावी या देशाचे ते उपराष्ट्रपती होते. 10 जून 2024 रोजी आफ्रिकन देश मलावीचे उपाध्यक्ष सॅलोस क्लॉस चिलिमा यांच्यासह 9 जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या विमानात उपराष्ट्रपती चिलिमा आणि माजी फर्स्ट लेडी शनील डिझिम्ब्री हे होते. मलावीचे अध्यक्ष लाजरस चक्वेरा यांनी याला दुजोरा दिला आहे. 24 तासांच्या शोध मोहिमेनंतर उपराष्ट्रपतींच्या विमानाचे अवशेष सापडले आहेत. विमानाचा शोध घेण्यासाठी मलावीने अमेरिका, ब्रिटन, नॉर्वे आणि इस्रायलच्या सरकारकडेही मदत मागितली होती. मलावी हा आग्नेय आफ्रिकेतील एक भूपरिवेष्टित देश आहे. याच्या पश्चिमेत झांबिया आणि उत्तर ईशान्येला टांझानिया हा देश आहे. नेक्स्ट आहे गांधी सागर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे जेथे बिबट्या स्थलांतरित केले जाणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क नंतर गांधी सागर वन्यजीव हे अभयारण्य चित्त्यांचे दुसरे घर बनणार आहे. जून 2024 मध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची बैठक झाली. बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी गेंडे आणि इतर दुर्मिळ आणि धोक्यात असलेले वन्य प्राणी मध्य प्रदेशातील जंगलात आणण्याच्या शक्यतांचा अभ्यास करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. दक्षिण आफ्रिका आणि केनियाच्या संघाने यापूर्वी गांधी सागरला भेट दिली होती. गांधी सागर वन्यजीव अभयारण्य मंदसौर जिल्ह्यात आहे. चित्ता पुनर्प्रदर्शन प्रकल्पाचा भाग म्हणून 17 सप्टेंबर 2022 रोजी मध्य प्रदेशातील शोपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये 8 नामिबियन चित्ते सोडण्यात आले. फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते आणण्यात आले. नेक्स्ट आहे कोणत्या राज्यातील ग्रामीण भागात ग्राहकांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर सर्वाधिक खर्च केला आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये. कौटुंबिक उपभोग खर्च सर्वेक्षण 2022-23 मध्ये असे दिसून आले आहे की कुटुंबाने शीतपेय, अल्प उपहार आणि प्रक्रिया केलेले अन्न यावर सर्वाधिक खर्च केला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने हे सर्वेक्षण सुरू केले आहे. सर्व प्रमुख राज्यांमध्ये ग्रामीण भागात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर हरियाणाने सर्वाधिक खर्च केला असून एकूण खर्चाच्या 41.7% एवढा आहे. शहरी भागांमध्ये राजस्थानने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर सर्वाधिक 33.2% खर्च केला आहे. केरळने अंडी, मासे आणि मांस वर सर्वाधिक 23.5% खर्च केला आहे.
नेक्स्ट आहे मिक्स्ड मार्शल आर्ट्स म्हणजे MMA मध्ये सामील होणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू कोण बनला आहे? तर संग्राम सिंग हा बनलेला आहे. माजी कॉमनवेल्थ हेवीवेट चॅम्पियन संग्राम सिंग मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सामील होणार आहे. पूजा तोमरनंतर संग्राम सिंग MMA मध्ये सामील होणारा दुसरा भारतीय सेनानी ठरणार आहे. संग्राम सिंग MMA मध्ये सामील होणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू आहे. संग्रामने नुकतेच दुबईतील आंतरराष्ट्रीय प्रो रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये 6 वर्षांनंतर कुस्तीमध्ये पुनरागमन केले. MMA मध्ये बॉक्सिंग, मुए थाई, ब्राझिलियन जिऊ-जित्सू, कुस्ती आणि इतर यासारख्या विषयांमधील विविध विषयांचा किंवा क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. नेक्स्ट आहे भारताच्या कोणत्या शेजारी देशाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या सदस्यत्वासाठी फ्रेमवर्क कराराला मान्यता दिली आहे? तर नेपाळ या देशाने. जून 2024 मध्ये नेपाळच्या संसदेने इंटरनॅशनल सोलर अलायन्स सदस्यत्वासाठी फ्रेमवर्क कराराला मंजुरी दिली आहे. सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे. सध्या नेपाळमध्ये 13 प्रकल्प आहेत जे 68.38 मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती करतात. नेपाळने 2035 पर्यंत 30,000 मेगावॅट वीज विकसित करण्याची योजना आखली आहे. नेक्स्ट आहे नॉर्वे बुद्धिबळ 2024 स्पर्धा कोणी जिंकली? तर मॅग्नस कार्लसन याने जिंकलेली आहे. नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने नॉर्वे बुद्धिबळ 2024 स्पर्धा जिंकली आहे. मॅग्नस कार्लसनने यामध्ये फॅबियानो कारुआनाला हरवले. नेक्स्ट आहे बहुऔषध प्रतिरोधक रोगजनकांच्या संशोधनासाठी नासा भारतातील कोणत्या IIT सोबत सहकार्य करत आहे? तर IIT मद्रास. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास आणि नासाच्या जेट प्रोफेशनल लॅबोरेटरीचे संशोधक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर बहुऔषध प्रतिरोधक रोगजनकांवर संशोधन करत आहेत. IIT मद्रास आणि नासाचे JPL यांच्यातील सहयोगी प्रयत्न वैज्ञानिक ज्ञानाची प्रगती करेल आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीला प्रोत्साहन देईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.